So we start here. बघा, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ना तर मला तिथे चॅट बॉक्स मध्ये टाइप करा, काय अडचण आली तर. सो नाव हियर. शुभम, आवाज येतो ना क्लिअर? हॅलो. हो येतोय सर, येतोय. ओके ओके, ठीक आहे. हो सर, आवाज येतोय. Okay, thank you. So in the yesterday's last period, we have studied the Rolle's theorem. Yesterday's period we have studied Rolle's theorem. That is here. Here we have studied Rolle's theorem. So in short, I revise here Rolle's theorem. So here Rolle's theorem is what? The statement of Rolle's theorem is a if F is a so Rolle's theorem. Here statement of Rolle's theorem. If F is continuous on closed interval AB, so if F is a continuous on closed interval AB, so this is the first condition that the function F is a continuous on closed interval AB, and second one is a if F is derivable on open interval AB. Second condition, the function is a derivable on the open interval AB, and here third condition of the Rolle's theorem that is here if f of a is equal to f of b. म्हणजे ह्या कोणत्याही फंक्शनसाठी तीन कंडिशन्स आहेत. जर फंक्शन हे क्लोज्ड इंटरवल ए बी वर कंटिन्युअस असेल आणि ओपन इंटरवल ए बी वर फंक्शन डेरिव्हेबल म्हणजेच डिफरन्शिएबल असेल, आणि तिसरी कंडिशन एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी, म्हणजे ह्या क्लोज्ड इंटरवल ए बी च्या एंड पॉइंट वर फंक्शनची व्हॅल्यू एफ ऑफ ए ची व्हॅल्यू आणि एफ ऑफ ए बी ची व्हॅल्यू इक्वल असल्या पाहिजे. इफ दिस थ्री कंडिशन्स सॅटिस्फाईड, then there exist, this is a notation of the there exist, this is symbol of there exist, then there exists at least one value c, there exists at least one value, there exists at least one value c belong to open interval ab, there exists at least one value c belong to open interval ab, c हा या open interval ab वर असेल such that there exists at least one value c belong to open interval ab such that f dash of c is equal to 0. So this is a statement of the Rolle's theorem. कोणत्याही फंक्शन जर या तीन कंडिशन सॅटिस्फाय करत असेल, f is continuous on closed interval ab, f is derivable on open interval ab, and f of a is equal to f of b, या तीन कंडिशन जर सॅटिस्फाय केल्या तर ह्या ओपन इंटरवल मध्ये कमीत कमी c हा असा पॉइंट एक्झिस्ट होईल की त्या पॉइंटवर फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ही 0 होईल. सो दिस इज अ Rolle's theorem, and in the last period we have seen the example of the Rolle's theorem. आता Rolle's theorem च्या ह्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतील असे एक्झाम्पल आपण लास्ट पिरियड मध्ये बघितलेले. कुठलं एक्झाम्पल बघितलेले की म्हणजे जिथं त्या फंक्शनसाठी तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतील आणि त्याच्यासाठी आपण Rolle's theorem अप्लाय करू शकतो. सो that example is f of x is equal to x square. The function f of x is equal to x square, पण याच्यासाठी याचा डोमेन काय दिला होता फंक्शनचा? फंक्शन f of x is equal to x square in closed interval -1, 1. हा डोमेन म्हणजे काय? या इथं x च्या व्हॅल्यूज, x च्या ह्या सेटच्या पॉइंटवर फंक्शनच्या किमती आपण काढतो. व इथे ज्या ज्या x च्या व्हॅल्यू आपण पुट अप करतो तो हा याचा डोमेन. f of x is equal to x square. आता हे फंक्शन याच्यासाठी आपल्याला रोलेस थेरम अप्लाय करता येतो की नाही आपण याच्यासाठी बघू. आता याच्यासाठी रोलेस थेरम आपल्याला कधी अप्लाय करता येईल? जर फंक्शननं रोलेस थेरमच्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय केल्या पाहिजे. वर कंडिशन लिहिलेल्या आहेत. f हे कंटिन्युअस असलं पाहिजे, डेरिव्हेबल असलं पाहिजे आणि एंड पॉइंटवर फंक्शनच्या व्हॅल्यू सारख्या असल्या पाहिजे. आता इथं हे फंक्शन असं डिफाइन केलेलं आहे, ए बी च्या ऐवजी -1, 1 हा क्लोज्ड इंटरवल ए बी दिलेला आहे. तर f of x is equal to x square हे फंक्शन, आता बघा की f of x is equal to हे f of x is equal to x square हे फंक्शन डिफरन्शिएबल आहे. डिफरन्शिएबल म्हणजे डेरिव्हेबल आहे. डेरिव्हेबल फंक्शन म्हणजे ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो, डेरिव्हेटिव्ह काढता येतो ते डेरिव्हेबल फंक्शन. f of x is equal to x square हे फंक्शन माहिती आहे, याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे, x square चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2x, म्हणजे हे डेरिव्हेबल फंक्शन आहे. डेरिव्हेबल किंवा डिफरन्शिएबल फंक्शन आहे.
हे फंक्शन डेरिवेबल किंवा डिफरन्शिएबल फंक्शन आहे. आता हे फंक्शन डेरिवेबल आहे आणि आपण एक रिलेशन बघितलेलं आहे. डेरिवेबल फंक्शन आणि कंटिन्युअस फंक्शन मध्ये काय रिलेशन आहे. तसं हे फंक्शन डेरिवेबल आहे आणि डेरिवेबल फंक्शन आणि कंटिन्युअस फंक्शन मध्ये काय रिलेशन आहे. एव्हरी डेरिवेबल फंक्शन इज अ कंटिन्युअस. काय रिलेशन आहे की प्रत्येक डेरिवेबल फंक्शन हे कंटिन्युअस असते. मग आता एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हे फंक्शन कोणत्याही सेटवर किंवा कोणत्याही इंटरव्हलवर डेरिवेबल असते आणि प्रत्येक डेरिवेबल फंक्शन हे कंटिन्युअस असते. त्याच्यामुळे हे फंक्शन काय होईल. हे फंक्शन बघा, हे फंक्शन इथं एक्झाम्पल मध्ये दिलेले एफ इज कंटिन्युअस. एफ हे फंक्शन काय होईल. क्लोज्ड इंटरवल -1, 1 वर कंटिन्युअस होईल आणि आत्ताच आपण बघितलेले हे डेरिवेबल पण आहे. हे फंक्शन डेरिवेबल पण आहे ओपन इंटरवल -1, 1 वर. आणि आता याच्या आपल्याला ही कंडिशन व्हेरीफाय करायची. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या याच्यासाठी. तिसरी कंडिशन एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. म्हणजे एंड पॉइंट वर -1 वर फंक्शनची किंमत आणि +1 वर फंक्शनची किंमत सारख्या असल्या पाहिजेत. कारण एंड पॉइंट -1 आणि +1 आहे. या फंक्शन फॉर्म्युल्यामध्ये x इज इक्वल टू 1 जर पुटअप केलं. फंक्शन फॉर्म्युला काय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. याच्यात x इज इक्वल टू 1 पुटअप केलं तर एफ ऑफ 1 इज इक्वल टू काय मिळेल 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1. आणि आता दुसरा एंड पॉइंट जो आहे ठीक आहे एफ ऑफ 1 वर काढला आपण इकडच्या एंड पॉइंट वर. लेफ्ट एंड पॉइंट वर काढू x इज इक्वल टू -1. एफ ऑफ -1 इज इक्वल टू काय मिळेल -1 स्क्वेअर इज इक्वल टू +1. म्हणजे ह्या दोन्ही एंड पॉइंट वर फंक्शनची व्हॅल्यू आपल्याला सारखी मिळाली. एफ ऑफ -1 इज इक्वल टू एफ ऑफ +1. आता वर आपण रोलेस थेरमची स्टेटमेंट लिहिलेली. तर रोलेस थेरमच्या तिन्ही कंडिशन्स इथं सॅटिस्फाय झालेल्या आहेत की हे फंक्शन गिवन फंक्शन एफ ए क्लोज्ड इंटरवल -1, 1 वर कंटिन्युअस आहे. पुन्हा दुसरी कंडिशन याच्या ओपन इंटरवल डेरिवेबल पण आहे आणि एंड पॉइंट वर फंक्शनच्या व्हॅल्यू पण सारख्या आहेत. म्हणजे रोलेस थेरमच्या तिन्ही कंडिशन्स या फंक्शनसाठी सॅटिस्फाय झालेल्या आहेत. तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या आहेत. जर तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर ह्या स्टेटमेंट मधला हा रिझल्ट आपल्याला ह्या फंक्शन साठी वापरता येईल. आणि हा रिझल्ट काय आहे म्हणजे या ओपन इंटरवल मध्ये -1, 1 मध्ये असा कमीत कमी एक सी पॉइंट एक्झिस्ट झाला पाहिजे. देयर एक्झिस्ट सी बिलॉंग टू ओपन इंटरवल -1, 1. कमीत कमी एक पॉइंट सी सारखा या ओपन इंटरवल मध्ये एक्झिस्ट झाला पाहिजे. सच दॅट की आपल्याला काय मिळालं पाहिजे फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची किंमत त्या पॉइंटवर 0 मिळाली पाहिजे. फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची किंमत त्या पॉइंटवर काय मिळाली पाहिजे 0 मिळाली पाहिजे. मग आता नक्कीच बघा हा इंटरवल -1, 1 आहे. -1, 1 हा इंटरवल आहे. तर ठीक आहे. आता इथे आपण आपला इंटरवल काय आहे -1, +1. आपण इथं नंबर लाईन वर जर रिप्रेझेंट केलं -1 आणि +1 च्या मध्ये इथं 0 असतो. तर या ओपन इंटरवल -1 मध्ये कमीत कमी असा पॉइंट एक्झिस्ट होईल. तर आता हा समजा सी जर घेतला, सी हा ओपन इंटरवल -1 आणि +1 मध्ये आहे. ओपन इंटरवल -1, 1 मध्ये हा सी 0 हा पॉइंट आहे. मग आपण या 0 ह्या पॉइंटवर फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची किंमत काय मिळते. म्हणजे आपल्याला कमीत कमी एक पॉइंट याच्यात एक्झिस्ट झाला पाहिजे. त्या पॉइंटवर फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची किंमत 0 पाहिली पाहिजे, 0 झाली पाहिजे. हे फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय मिळेल आपल्याला. याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मिळेल. आता या डेरिव्हेटिव्ह मध्ये x इज इक्वल टू 0 जर पुटअप केलं, याच्यात x इज इक्वल टू 0 पुटअप केल्यावर काय मिळेल. ओके एफ डॅश x इज इक्वल टू 0 पुटअप करूत आपण. याच्यात x इज इक्वल टू 0 जर पुटअप केलं तर काय मिळेल एफ डॅश ऑफ 0 इज इक्वल टू 2 इंटू 0 म्हणजे 0. बघा आता हा आपल्याला इथं रोलेस थेरमची पूर्ण रिझल्ट पण आपल्याला मिळालेला आहे. रोलेस थेरमच्या तिन्ही कंडिशन या फंक्शन साठी सॅटिस्फाय झाले आणि ह्या ओपन इंटरवल -1 आणि 1 मध्ये ज्या थेरम मध्ये सी पॉइंट आहे तो सी च्या ऐवजी कुठला पॉइंट एक्झिस्ट झाला
0 हा पॉईंट एक्झिस्ट झाला, तो -1 आणि 1 ह्या इंटरवल मध्ये, आणि ह्या पॉईंटवर फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची किंमत ही 0 मिळाली. म्हणजे ह्या फंक्शनसाठी रोलेस थेरम हा सुटेबल आहे किंवा रोलेस थेरम आपण अप्लाय करू शकतो. आता याच्यामध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू रोलेस थेरमचं. ओके, हियर वी सी हियर नेक्स्ट एक्झाम्पल. आपण आता दुसरं एक्झाम्पल रोलेस थेरमचं पाहणार आहे की दुसरं कुठलं एक्झाम्पल. हियर सेकंड एक्झाम्पल, f of x is equal to, आता क्वेश्चन काय, व्हेरीफाय रोलेस थेरम फॉर, व्हेरीफाय रोलेस थेरम, व्हेरीफाय रोलेस थेरम फॉर. हॅलो संगीता, आवाज येतो का? हॅलो हॅलो. व्हेरीफाय रोलेस थेरम फॉर, आपल्याला या फंक्शनसाठी रोलेस थेरम इथं व्हेरीफाय करून बघायचं की रोलेस थेरम त्या फंक्शनसाठी ऍप्लिकेबल आहे की नाही. f of x is equal to, verify Rolle's theorem for f of x is equal to x into x plus 3, x into x plus 3 into e to the power minus x, e to the power minus x by 2, e to the power minus x by 2 in closed interval -3, 0, closed interval -3, 0. आपल्याला इथं या फंक्शनसाठी रोलेस थेरम हा व्हेरीफाय करायचा. म्हणजे या फंक्शनसाठी रोलेस थेरम आपल्याला यूज करता येऊ शकतो की नाही, म्हणजे वेदर द रोलेस थेरम इज ऍप्लिकेबल फॉर दिस फंक्शन ऑर नॉट. So if this function satisfies all the three conditions of the Rolle's theorem, then Rolle's theorem is applicable for this function. आता आपल्याला रोलेस थेरमच्या स्टेटमेंट मधल्या तिन्ही कंडिशन चेक करून बघावं लागतं. हे फंक्शन ह्या क्लोज्ड इंटरवल -3, 0 वर कंटिन्युअस आहे की नाही बघायचं. आता ठीक आहे, ह्या आपण याला सिम्प्लिफाय करून बघू. हे फंक्शन f of x is equal to, याला हे ब्रॅकेट मध्ये जर मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल, हे फंक्शन थोडंसं सिम्प्लिफाय करू आपण. f of f of x is equal to, x न मध्ये मल्टिप्लाय केल्यावर काय मिळेल, x स्क्वेअर प्लस 3 इंटू एक्स, एक्स स्क्वेअर प्लस 3 इंटू एक्स. स्क्रीनवर नका लिहू, स्क्रीनवर लिहू नका, स्क्रीनवर तुमच्या लिहिले कुणीतरी. f of x is equal to x into x square plus 3x into e to the power minus x by 2. ओके, आपल्याला इथं काय करायचं, याच्यासाठी रोलेस थेरम अप्लाय होतो की नाही व्हेरीफाय करायचं. तर आता हे काय आहे, ए फंक्शन म्हणजे दिलेलं फंक्शन म्हणजे काय, एक्स स्क्वेअर प्लस 3x हे एक एक्सप्रेशन आहे, म्हणजे पॉलिनॉमियल आहे ब्रॅकेट मधलं, आणि दुसरं एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, आणि हे पहिलं ब्रॅकेट मधलं दोन फंक्शनचा गुणाकार आहे एफ ऑफ एक्स, म्हणजे या ब्रॅकेट मधलं पॉलिनॉमियल फंक्शन आणि दुसरं एक्सपोनेन्शियल फंक्शन, दोघांचा गुणाकार. तर हे पहिलं जे आहे पॉलिनॉमियल फंक्शन, हे कोणत्याही सेटवर डिफरन्शिएबल असते, म्हणजे डेरिवेबल असते, आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन इज आल्सो डेरिवेबल एव्हरीवेअर. एक्सपोनेन्शियल फंक्शन पण डेरिवेबल असते, म्हणजे हे दोन्हीही डेरिवेबल फंक्शन आहेत, म्हणून दोन्ही डेरिवेबल फंक्शनचा गुणाकारापासून मिळणारे हे पूर्ण फंक्शन एफ ऑफ एक्स हे डेरिवेबल होईल. म्हणून एफ ऑफ एक्स हे डेरिवेबल होईल. एफ ऑफ एक्स जे फंक्शन आहे, एफ ऑफ एक्स पूर्ण फंक्शन आहे, हे डेरिवेबल होईल. डेरिवेबल एव्हरीवेअर, एव्हरीवेअर म्हणजे कोणत्याही सेटवर ते डेरिवेबल असेल हे फंक्शन. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू डेरिवेबल एव्हरीवेअर. डेरिवेबल म्हणजे डिफरन्शिएबल, आणि आपल्याला रिलेशन माहिती आहे, प्रत्येक डेरिवेबल फंक्शन हे काय असते, कंटिन्युअस फंक्शन असते. प्रत्येक डेरिवेबल फंक्शन हे कंटिन्युअस असते, म्हणून हे दिलेलं फंक्शन क्लोज्ड इंटरवल -3, 0 वर कंटिन्युअस होईल. आणि आताच आपण बघितलं हे फंक्शन एफ हे याच्या ओपन इंटरवल -3, 0 वर डेरिवेबल पण होईल. म्हणजे रोलेस थेरमच्या
च्या स्टेटमेंट मधल्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत इथं. हे फंक्शन क्लोज्ड इंटरवल -3,0 वर कंटिन्युअस पण आहे आणि याच्या ओपन इंटरवल हे फंक्शन डेरिव्हेबल पण आहे. म्हणजे रोलेस थेरमच्या स्टेटमेंट मधल्या दोन कंडिशन इथं सॅटिस्फाय होत आहे. तर आपल्याला आता काय बघायचंय की रोलेस थेरमची तिसरी कंडिशन सॅटिस्फाय होते का. तिसरी कंडिशन काय सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, म्हणजे एंड पॉइंटवर फंक्शनच्या किमती सारख्या असल्या पाहिजे. एक एंड पॉइंट -3 आणि दुसरा 0 आहे, म्हणजे काय असली तिसरी कंडिशन, एफ ऑफ -3 ची किंमत आणि एफ ऑफ 0 या दोन्ही किमती सारख्या असल्या पाहिजेत. आपण हे टॅली करून बघू, एफ ऑफ -3 ची किंमत काय मिळते आणि एफ ऑफ 0 ची किंमत काय मिळते, दोन्ही इक्वल मिळतात का बघूत आपण. या फंक्शन मध्ये x इज इक्वल टू -3 जर पुटअप केलं तर काय मिळते बघू. एफ ऑफ -3 x इज इक्वल टू -3 ठेवते या फंक्शन फॉर्म्युल्यामध्ये. एफ ऑफ -3 इज इक्वल टू, सो इनटू ब्रॅकेट पहिल्यांदा काय एक्स स्क्वेअर -3 स्क्वेअर काय मिळेल +9 आणि +3 इंटू पुन्हा x ची किंमत -3 आहे, 3 इंटू -3 आणि इंटू e टू द पॉवर -3/2. याची किंमत काय मिळेल, हे 9 आणि 3 इंटू -3 9, so 9 - 9 0 into e to the power -3/2. So this first thing is a 0 and 0 into anything is a 0. f of -3 ची किंमत किती मिळाली आपल्याला 0 आणि इकडे आपण f of दुसरी एंड पॉइंट वरची किंमत f of 0 आहे. f of 0 या फंक्शन फॉर्म्युल्यामध्ये x is equal to 0 पुट अप करा. f of 0 काय मिळेल, we have f of 0 is equal to 0 square is a 0 plus 3 into 0 that is 0 into e to the power -0/2 म्हणजे e to the power 0 मिळेल. So this is equal to 0 into anything is again 0. आपल्याला f of -3 ची किंमत पण 0 मिळाली आणि f of 0 ची किंमत पण 0 मिळाली. So therefore what we have here, f of -3 is equal to f of 0. Therefore f of -3 is equal to f of 0. या दोन्ही एंड पॉइंटवर फंक्शनच्या किमती आपल्याला सारख्या मिळाल्या. म्हणजे हे फंक्शन साठी रोलेस थेरमच्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय इथं होत आहेत. here given function f, here given function f satisfies all the conditions of Rolle's theorem. आता इथं रोलेस थेरमच्या तिन्ही कंडिशन्स या फंक्शन साठी सॅटिस्फाय होतात. मग म्हणजेच रोलेस थेरम हा याच्यासाठी आपल्याला अप्लाय करता येऊ शकतो किंवा रोलेस थेरम या फंक्शन साठी वापरता येऊ शकतो. म्हणजेच रोलेस थेरमचा रिझल्ट काय आहे, जर या तीन कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर रोलेस थेरमच्या स्टेटमेंटच्या रिझल्ट नुसार काय, देयर एक्झिस्ट ऍटलीस्ट वन व्हॅल्यू सी बिलॉंग टू ओपन इंटरवल. आता इथं ओपन इंटरवल कोणता आहे, -3,0. याच्यात कमीत कमी एक पॉइंट एक्झिस्ट झाला पाहिजे की त्या पॉइंटवर फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची किंमत ही काय मिळायला पाहिजे आपल्याला 0. फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची किंमत आपल्याला 0 मिळायला पाहिजे. पण आपल्याला आता ठीक आहे -3,0 या ओपन इंटरवल मध्ये इन्फानाइट नंबर ऑफ रियल नंबर्स असतात. -3 नाहीये, 0 नाहीये, पण -3 आणि 0 च्या मधले इन्फानाइट नंबर ऑफ रियल नंबर्स या सेट मध्ये किंवा इंटरवल मध्ये आहेत. मग आता कोणत्या पॉइंटवर फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची किंमत 0 होते तो पॉइंट आपल्याला इथं काढायचा आहे, सी ची व्हॅल्यू इथं फाइंड करायची. ओके, एवढं माहिती आपल्याला. या फंक्शन साठी रोलेस थेरम हा ऍप्लिकेबल आहे. म्हणजे फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची किंमत कोणत्या तरी पॉइंटवर ही 0 मिळते. f' ऑफ c इज इक्वल टू 0 मिळते इतकी माहिती, फक्त कोणता पॉइंट सी आहे ते माहित नाही आपल्याला ते फाइंड करायचे. तर f' ऑफ c ची किंमत काढूत आपण. f' ऑफ c ची किंमत कशी काढता येईल, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, f' ऑफ x काढायचा आणि त्याच्यात x इज इक्वल टू c पुट अप करायचं. f ऑफ x हे फंक्शन आहे, f ऑफ x फंक्शन मी खाली लिहितोय तो, किंवा ठीक आहे आपण याला परत लिहू. आय राईट हियर, आपण इथे सॉल्व केलेलं फंक्शन काय, f ऑफ x इज इक्वल टू x² + 3x
इंटू ई टू द पॉवर मायनस एक्स बाय टू असंच फंक्शन मिळालेलं आहे ना आपल्याला. ओके ठीक आहे. एक्स स्क्वेअर प्लस 3x इंटू ई टू द पॉवर मायनस एक्स बाय टू. आता आपल्याला एफ डॅश ऑफ सी ची किंमत काढायची. एफ डॅश ऑफ सी डायरेक्ट कसं काढणार, नाही काढता येणार, याचा डेरिव्हेटिव्ह आधी घ्यावा लागेल. त्याला जर डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स, डिफरन्शिएटिंग both sides we get, so we have f dash of x is equal to, याचा डेरिव्हेटिव्ह काय, ही एक ब्रॅकेट आहे इंटू एक्सपोनेन्शियल फंक्शन, दोन फंक्शनचा गुणाकार आहे. याचा डेरिव्हेटिव्ह u इंटू v रूल न घ्यावा लागेल आपल्याला. आधी पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेट मध्ये लिहू, टर्म बाय टर्म. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस दुसरी टर्म 3x आहे, 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 कॉन्स्टंट आहे इंटू x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x1. आपण पहिल्यांदा पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतला, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह गुणिले दुसरं फंक्शन जसं तसं u इंटू व्ही रूल अप्लाय करतो आपण डेरिव्हेटिव्हचा, प्लस आता पहिलं फंक्शन जशाच तसं एक्स स्क्वेअर प्लस 3x इंटू दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर मायनस एक्स बाय टू चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला. e टू द पॉवर मायनस एक्स बाय टू चा डेरिव्हेटिव्ह, ओके. e टू द पॉवर मायनस एक्स बाय टू चा डेरिव्हेटिव्ह काय होईल, एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जशाच तसा, e टू द पॉवर मायनस एक्स बाय टू चा डेरिव्हेटिव्ह जशाच तसा गुणिले मायनस एक्स बाय टू चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. मायनस एक्स बाय टू चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय मिळेल, याच्यातलं मायनस एक्स बाय टू मधलं कॉन्स्टंट मायनस 1/2 इंटू एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1. हा आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह मिळाला, ओके, विच इज इक्वल टू, या दोन्ही याच्यामध्ये e टू द पॉवर मायनस एक्स बाय टू ही टर्म कॉमन घेऊत आपण ब्रॅकेट मध्ये. इथं ही टर्म काय 2x प्लस 3 आणि इथं मायनस आहे, मायनस ने ह्या प्लसला मल्टिप्लाय केल्यावर ही टर्म मायनस मिळेल, मायनस एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस एक्स स्क्वेअर प्लस 3x आणि याला म्हणजे मायनस 1/2 न गुणाकार केल्यावर हे मायनस साइन इकडे घेतलं, हे डिवायडेड बाय 2 इथं लिहू आणि याच्यातून आपण कॉमन काय घेतो, e टू द पॉवर मायनस एक्स बाय टू इथं कॉमन घेतोय आपण, ओके. ठीक आहे. तर आता ब्रॅकेट मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय मिळेल, ब्रॅकेट मध्ये तिरपा गुणाकार करूत आपण, 2 न इकडं मल्टिप्लाय करायचं, 2 इंटू 2x काय मिळेल 4x आणि 2 इंटू 3 दिस इज प्लस 6 आणि मायनस न मल्टिप्लाय केल्यावर मायनस एक्स स्क्वेअर आणि मायनस न प्लस 3x ला मल्टिप्लाय केल्यावर मायनस 3x आणि डिवायडेड बाय 2. काय नाही, तिरपा गुणाकार केला आपण फक्त आणि ही कॉमन टर्म e टू द पॉवर मायनस एक्स बाय टू जशाच तशी. आता हे इथं झूम वर एक आपण 40 मिनिटापर्यंतच व्हिडिओ घेऊ बघू शकतो, नंतर ऑटोमॅटिक डिस्कनेक्ट होईल आणि डिस्कनेक्ट झाल्यावर मी तुम्हाला डिस्कनेक्ट झाल्याच्या नंतर ठीक आहे आपण हे कंप्लीट करू तिथं आणि आपण इथं एवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, ओके. आता ह्याला सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळेल आपल्याला, हे 4x मायनस 3x प्लस एक्स राहील. अगोदर आपण x ची जास्तीची टर्म लिहू मायनस एक्स स्क्वेअर आणि 4x मायनस 3x हे काय मिळेल प्लस एक्स आणि प्लस 6 डिवायडेड बाय 2 इंटू e टू द पॉवर मायनस एक्स बाय 2. तर ठीक आहे, आता इथं आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स ची किंमत मिळालेली, ही कशाची किंमत आहे, दिस इज नथिंग बट ही एफ डॅश ऑफ एक्स ची किंमत आहे. आपल्याला इथं माहिती आहे, इथं रोलेस थेरम याच्यासाठी एफ डॅश ऑफ सी ची किंमत कोणत्या तरी पॉइंटवर 0 मिळणार आहे. हे तर इक्वेशन मिळालेले आहे आपल्याला रिझल्ट. याच्यात आता एफ डॅश ऑफ सी ची किंमत काय कशी मिळेल, ह्याच्यापासून एफ डॅश ऑफ एक्स, याच्यात एक्स इज इक्वल टू सी पुट अप करा, एक्सच्या ठिकाणी सी पुट अप केल्यावर काय मिळेल, एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू हे काय मिळेल मायनस सी स्क्वेअर प्लस सी प्लस 6 डिवायडेड बाय 2 इंटू e टू द पॉवर मायनस सी बाय 2. चला आता कुठल्या तरी आणि ह्यात ही इक्वेशन यूज करा, एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 आपण आहे, याची किंमत 0 मिळेल कारण हे याच्यासाठी रोलेस थेरम आपण यूज केलेलं आहे. याची व्हॅल्यू 0 मिळाल्यानंतर काय मिळेल, म्हणजेच काय लेफ्ट हँड साइड काय
minus c square plus c plus 6 divided by 2 into e to the power minus c by 2 is equal to 0. तर याच्यातले e to the power minus c by 2 इकडे जर घेतलं 0 डिवाइडेड बाय होईल आणि 2 ह्याच्या गुणाकारात होईल. ही टर्म जर इकडे गुणाकारात येईल, इकडे राईट हँड साइडला गेलो तर 0 च्या भागिले होईल म्हणजे 0 होऊन जाईल आणि ही टर्म 2 डिवाइडेड बाय इकडे गेल्यावर मल्टिप्लाइड होईल. म्हणजे काय होईल, या राईट हँड साइडला टर्म घेतल्या तर आपल्याला फक्त काय शिल्लक राहील, इतकं मिळेल फक्त आपल्याला, याची किंमत 0 मिळेल. हे इक्वेशन मिळालं मायनस सी स्क्वेअर प्लस सी प्लस 6 इज इक्वल टू 0. आता याचे रूट्स कसे काढायचे, हे इक्वेशन कशाचा सारखं आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. मग क्वाड्रेटिक इक्वेशनच्या रूट्स कसे काढतात आपण, याचा रूट्सचा फॉर्म्युला काय, x इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. या फॉर्म्युल्यानुसार याची आपल्याला किंमत काढायची. तर इथं हे क्वाड्रेटिक इक्वेशन x च्या ऐवजी c मध्ये आहे. मग इथं या व्हॅल्यूज बघा आपल्याला काय मिळतील. ठीक आहे, आपण याच्यामध्ये ह्या व्हॅल्यूज काय मिळतील आपण आता ह्याचा स्टँडर्ड फॉर्म समजा ac स्क्वेअर प्लस b असा जर घेतला तर याच्यात कॉन्स्टंटच्या किमती ज्या आहेत तर a ची किंमत काय मिळेल, समजा a इज इक्वल टू -1 म्हणजे मायनस सी स्क्वेअरचा कोएफिशियंट, b इज इक्वल टू 1 आणि c इज इक्वल टू 6 मिळेल. याच्यावरून आपल्याला इथं c ची किंमत काढायची आहे. तर ठीक आहे, आपला फॉर्म्युला लिहूत आता, c इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac. डायरेक्ट इथे व्हॅल्यू पुट करतो मी. मायनस बी बघा, मायनस बी ची किंमत किती आहे, 1 -1 प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर, बी ची किंमत किती 1 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची किंमत -1 इंटू सी ची किंमत 6 डिवायडेड बाय 2 इंटू ए ची किंमत किती -1 विच इज इक्वल टू याची किंमत काय मिळेल, -1 प्लस ऑर मायनस इथं स्क्वेअर रूट मध्ये काय मिळेल 1 स्क्वेअर 1 आणि इथं -4 इंटू -1 ही प्लस होईल, -4 इंटू -1 इंटू 6 म्हणजे किती, मायनस मायनस प्लस 4 येईल आणि 4 इंटू 6 24, 1 प्लस 24 डिवायडेड बाय -2. बघा ही काय मिळाली, c इज इक्वल टू काय मिळेल बघा, c इज इक्वल टू -1 प्लस ऑर मायनस -1 प्लस ऑर. हॅलो, आवाज येतोय ना माझा महामुने? येतोय सर, येतोय. ओके ओके, -1 प्लस ऑर मायनस, आता स्क्वेअर रूट मध्ये काय आहे 25 डिवायडेड बाय -2 विच इज इक्वल टू -1 प्लस ऑर मायनस 25 चं स्क्वेअर रूट 5 मिळेल. आता दोन व्हॅल्यू मिळतील, एक प्लस आणि दुसरी मायनस. एक तर कोणकोणत्या व्हॅल्यूज मिळतील, -1 प्लस 5, एक तर प्लस व्हॅल्यू किंवा -1 मिळेल. -1 प्लस 5 डिवायडेड बाय -2 एक किंमत मिळेल आणि दुसरी कोणती मिळेल, -1 मायनस 5 डिवायडेड बाय -2 दोन किमती मिळतील याच्यातल्या. पहिली काय मिळेल, -1 प्लस 5 म्हणजे 4 प्लस 4 डिवायडेड बाय -2 किंवा दुसरी काय -6 डिवायडेड बाय -2. 4 डिवायडेड बाय -2 म्हणजे कोणती मिळेल, -2 किंवा +3. त्या c च्या दोन किमती मिळतील, c इज इक्वल टू -2 और +3. पण इथं आपल्याला इंटरवल कोणता दिलेला आहे बरं, इंटरवल -30 दिलेला आहे ना.
ओके, -3,0 हा इंटरवल दिलाय, -3,0 हा इंटरवल. मग या इंटरवल मध्ये एक्झॅक्ट इथं ओपन इंटरवल असणार आहे. ओपन इंटरवल -3,0 मध्ये रोलेस थेरम नुसार असा नंबर एक्झिस्ट होणार आहे सी या ओपन इंटरवल मध्ये, पण सी ची किंमत -2 किंवा +3 मिळालेली आहे. आता दोन्ही पैकी कोणता -2 या सेट मध्ये आहे का +3 आहे बघूत आपण. इथं -3 च्या नंतर नंबर लाईन वर -2 असेल, नंतर -1 असेल आणि नंतर 0 असेल. मग याच्यामध्ये कोणता नंबर आहे या सेटवर या ओपन इंटरवल -3 0 मध्ये -2 आहे. -2 बिलॉंग टू ओपन इंटरवल -3,0. पण +3 याच्यामध्ये नाहीये. 3 डज नॉट बिलॉंग टू -30. 3 हा नंबर याच्यात नाहीये. तर म्हणजे -2 ह्या पॉइंटवर फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची किंमत ही 0 मिळाली. या सी ची किंमत ही -2 आहे. 3 कशामुळे नाहीये, कारण +3 हा या ओपन इंटरवल नाहीये.